नाशिकमध्ये अनेक भागात रात्री मुसळधार पाऊस झालाय। गंगापूर धरणातून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिकमध्ये काल रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आपण सध्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाण्याची वाढलेली पातळी जी आहे ती बघायला मिळते आहे। अगदी 3 दिवसांपूर्वी दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायाजवळ पाण्याची पातळी होती। आज मात्र जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर या मारुतीच्या मूर्तीच्या जवळपास गुडघ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। गोदाघाट परिसरातील जे छोटे मोठे मंदिर आहेत त्यांना या ठिकाणी पाण्याचा वेढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे। पुढचे 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातील जे घरं असतील, जे दुकानं असतील त्यांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। दुसरीकडे संपूर्ण यंत्रणा देखील सध्या या अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।